हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी सुकन्या आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आता शारदीय नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे, त्याच्या सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा. आपण नवरात्रात काय बघतो, एकतर 9 रंग कोणते आहेत, कोणत्या साड्या नेसायच्या, कुठला रंग आज सांगितलाय, गरबा कुठे खेळायला जायचं, याची शक्यतो चर्चा होती. ज्यांच्या घरी नवरात्र आहे त्यांच्या घरी नवरात्रीची घट बसतात, सगळी तयारी होते. पण मग तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे का घट का बसवतात, नवरात्र कशाला म्हणतात, किंवा 9 दिवसाची देवीची कोणती 9 रूपं आहेत, कोणते रंग आहेत, त्या रंगांचं महात्म्य काय आहे. तर आज आपण थोडंसं त्याविषयी बोलूया आणि त्या सगळ्याची माहिती घेऊया. माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण ममता. नमस्कार. तर आपण मग या माहिती जी आपण देणार आहोत त्याची थोडक्यात सुरुवात करूया. आणि नवरात्र आणि 10 दिवसात साजरा होणारा हा सण. आता आपण आहे ना पहिल्या दिवसाचं बघूया, देवीचं रूप. पहिल्या दिवशी प्रतिपदेचा, त्या दिवशी देवीचं रूप असतं शैलपुत्री. शैलपुत्रीचं रूप कसं असतं माहितीये का? शैलपुत्रीच्या डाव्या हातामध्ये असतो त्रिशूल आणि उजव्या हातामध्ये असतो कमळ. त्याच्यामुळे ह्या देवीचं रूप खूप सुंदर दिसतं आणि ही नंदीवर स्वार आहे. आणि या दिवसाचा रंग असतो पिवळा, जो सगळीकडे उत्साह दाखवतो. म्हणजे मग नवरात्राच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच उत्साहात सुरुवात होते तर नवरात्राची. बरं, दुसरं देवीचं रूप आहे ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणीचं हाही एक पार्वतीचा अवतार आहे आणि ही अनवाणी पायांनी चालणारी, हातात जपमाला आणि कमंडलू असलेली आणि हे आनंदाचं आणि शांततेचं प्रतीक आहे. आणि या दिवसाचा रंग आहे हिरवा. यामुळे नक्कीच ऊर्जा मिळते आपल्याला हिरव्या रंगामुळे. तर त्याच्यामुळे पहिला दिवस आपला उत्साहात साजरा होतो, दुसऱ्या दिवशी आपल्याला ऊर्जा मिळते आणि असंच नवरात्र पुढे चालू